लेंथ ऑफ द साइड्स फॉर्मिंग राईट अँगल ट्रायंगल. बघा याच्यामध्ये त्यांनी क्लिअर सांगितलं आहे राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याच्या लेंथ सांगितलेलं आहे त्यांनी 5x आणि 3x-1. तुम्ही ही 5x घेऊ शकता, 3x-1 घेऊ शकता आणि एरिया दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे राईट अँगल ट्रायंगलच्या साईड्स म्हणजे काय असतात, हायपोटेनस सोडून की बेस आणि हाईट असते. म्हणजे एरियासाठी तुम्ही 1/2 बेस इंटू हाईटचा फॉर्म्युला यूज करू शकता आणि बेस आणि हाईटच ऑलरेडी दिलेत किंवा प्रोडक्ट ऑफ, ठीक आहे चालेल. गिवन दॅट डायरेक्ट आपण लिहूया. गिवन दॅट साइड्स दिलेले आहेत 5x आणि 3x-1. आपण ट्रायंगलचे बेस आणि हाईटच घेऊया. बेस इज इक्वल टू 5x अँड हाईट इज इक्वल टू 3x-1. कशामध्ये, सेंटीमीटरमध्ये. आणि एरिया दिलाय. एरिया ऑफ द ट्रायंगलचा फॉर्म्युला घ्या, सॉल्व करूया. therefore एरिया ऑफ हाफ बेस इंटू एरिया त्यांनी दिलेला आहे 60 सेंटीमीटर स्क्वेअर. ती एरियाची व्हॅल्यू इथे घेऊया 60. therefore 60 इज इक्वल टू हाफ इंटू बेस आहे 5x मल्टिप्लाय बाय 3x-1. सॉल्व करून क्वाड्रेटिक मिळेल, एक्सच्या व्हॅल्यू मिळतील, त्याच्यावरून साइड्स मिळतील. स्टार्ट करा. 2 मल्टिप्लाय करूया. therefore 120 इज इक्वल टू 5xने प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं तर 15x² मायनस 5x आणि मग सगळ्यांना, ठीक आहे, 5ने डिवाइड करूया. 5 1 2 10 किती येत आहे. 5ने डिवाइड केलं तर 5 2 10, 5 4 24 येईल का. 24 इज इक्वल टू 5ने डिवाइड केलं तर 3x² मायनस x आणि मग ही 24 इकडे आल्यानंतर क्वाड्रेटिक इक्वेशन येईल 3x² मायनस x मायनस 24 इज इक्वल टू 0. ॲडिशन सबट्रॅक्शन -1 आली पाहिजे. 20 किती म्हणजे 1/2 आहे ना. मग 120 इज इक्वल टू 5x and 3x-1. मग 5x इज इक्वल टू 120 or 3x-1 इज इक्वल टू 1. x इंटू वाय इज इक्वल टू 0. प्रीती, x इंटू वाय इज इक्वल टू 0 याचा प्रोडक्ट जर 0 असेल तर x ची व्हॅल्यू 0 असते किंवा y ची व्हॅल्यू 0 असते. हे माहिती आहे आपल्याला. x इंटू वाय इज इक्वल टू 10 असेल तर मग x ची व्हॅल्यू 10 किंवा y ची व्हॅल्यू 10 असणार आहे का. x म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 5 पण 10 असतो, 5 मल्टिप्लाय बाय 2 पण 10 असतो का. 10 इंटू 1 10 असतो आणि 1 इंटू 10च 10 असतो. असं काय आहे का. म्हणजे हे ईच फॅक्टर इक्वल टू 0 घेतो ते ठीक आहे, पण इथे xy इज इक्वल टू 10 आलं तर ईच फॅक्टर इज इक्वल टू 10 घेत असतो. तर आतापर्यंत फॅक्टरायझेशन करावंच लागलं नसतं आपल्याला. म्हणजे इथे कळलं का प्रीती काय करायचं आहे. आपण या केसमध्ये सिम्प्लिफाय करून क्वाड्रेटिक येऊनच फॅक्टराइज करतो. तो शॉर्टकट कधी चालतो, 2 फॅक्टरचा प्रोडक्ट 0 असेल तर, 10 120 असेल तर असलं काय चालणार नाही. शॉर्टकट महागात पडणार आहे. याचे इंडिकेशन आताच दिसायला लागले. बर, किती आलं प्रोडक्ट. 24 नाही रे, 3 इंटू 24, 3 इंटू 24 मायनस आणि 3 मल्टिप्लाय बाय 24 म्हणजे 8 3 ना, 8 3 24 आणि मग -1 ॲडिशन पाहिजे. 3 3 9 चालेल की रे. 9 इंटू 8
चालेल, 9 आणि 8 चालेल, 9 आणि 8 मायनस आणि प्रोडक्ट निगेटिव्ह पाहिजे म्हणजे प्लस, मिडल टर्मचं साईन मायनस, म्हणजे 3x² मायनस 9x, मायनस एक्सला स्प्लिट करूया, मायनस 9x प्लस 8x मायनस 24 इज इक्वल टू 0. आणि मग याच्यामधून 3x कॉमन घेतलं तर x मायनस 3 प्लस इथे 8 कॉमन घेऊ शकतो, x मायनस 3 आहे. आणि मग x मायनस 3 दोन्हीमधून कॉमन घेतले तर 3x प्लस 8 इज इक्वल टू 0. देअरफॉर x मायनस 3 इज इक्वल टू 0 और 3x प्लस 8 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू बरोबर येईल का दोन्ही चालेल? x म्हणजे काय आपलं 5x आहे ना, 5x आहे. हां, इथे निगेटिव्ह येईल x ची व्हॅल्यू, त्यामुळं 3x प्लस 8 0 घेतला तर x निगेटिव्ह येतं, त्यामुळे 3x प्लस 8 0 नाही घेऊ शकत, म्हणजेच x ची व्हॅल्यू येईल 3. आणि एकदा x ची व्हॅल्यू मिळाली तर मग आपण काय करूया, बेस आणि हाईट फाइंड करूया. देअरफॉर बेस किंवा एक साईड म्हणूया ट्रायंगलची जी त्यांनी दिलेली आहे 5x, x ची व्हॅल्यू 3 आलेली आहे, म्हणजेच 5 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे 15. एरिया कशाच्या फॉर्ममध्ये दिला आहे, सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये, म्हणजे बेस येणार सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर. आणि हाईट जी आहे म्हणजे 3x मायनस 1, म्हणजे 3 इंटू एक्सची व्हॅल्यू 3 मायनस 1, 9 मायनस 1 8 येईल, 8 सेंटीमीटर हाईट आली, 8 सेंटीमीटर. आणि सगळ्याच हायपोटेन्यूज फाइंड करायचे नाही का. आणि मग पायथागोरस थेरमनी हायपोटेन्यूसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर हे माहिती आहे आपल्याला. आणि मग बेसचा स्क्वेअर काय, बेस आला आहे 15, 15चा स्क्वेअर प्लस हाईट आली 8, 8चा स्क्वेअर, 225 प्लस 64 किती, हायपोटेन्यूसचा स्क्वेअर आहे किती, 289. कोणाचा स्क्वेअर आहे, 17चा स्क्वेअर, म्हणजे हायपोटेन्यूस आपल्याला मिळाली 17 सेंटीमीटर. बरोबर आहे का बघा, हायपोटेन्यूस असेल 17 सेंटीमीटर. आर्यन व्हिडिओ बंद आहे की रे अजून? नेक्स्ट क्वेश्चन घ्या. The length of a rectangle exceeds its width by 8 centimeter and the area of the rectangle is 240 square centimeter. Find its dimension. बघा x काय म्हणायचं लगेच लक्षात येण्यासारखं आहे. सर बोला. मायनस 9 प्लस 8 कसं काय आलं? काय काय मायनस मिडल टर्म काढतो. अरे 8 9चा किती, 8 9 72 आलं की, बरोबर आहे की. प्रोडक्ट किती आला पाहिजे अपूर्व, गुणाकार किती आला पाहिजे, क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करतो ना आपण, गुणाकार किती आला पाहिजे, ऍडिशन सबट्रॅक्शन किती आलं, 3x² बघितलं ना मला 1x². मग बरोबर आहे की. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन मध्ये लेंथ ऑफ द रेक्टँगल, लेंथ ही एक्सिड्स म्हणजे जास्त आहे विड्थ पेक्षा किती सेंटीमीटरनी,
8 सेंटीमीटरनी. आपण विड्थला x मानूया. लेट द width of a rectangle be x सेंटीमीटर. जर विड्थ x सेंटीमीटर आहे तर विड्थ पेक्षा 8 सेंटीमीटरनी जास्त म्हणजे एक्सीड होत आहे, पुढे आहे लेंथ. देअरफॉर लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय येणार तर x प्लस 8 सेंटीमीटर. बस. आणि मग काय दिलंय, एरिया दिलाय. या फॉर्म्युला सॉल्व करायला घ्या. बोला. 20 आणि 12 आणि 20 बरोबर. बघा 12 आणि 20 येत आहे का. लेंथ आली आहे, ब्रीथ किंवा विड्थ आपण मानलेली आहे, आणि मग एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला घ्या. 1/2 बेस इंटू हाईट ट्रायंगलचा असतो, त्याच्यात डबल म्हणजेच फक्त बेस इंटू हाईट किंवा लेंथ इंटू ब्रीथ हा असतो रेक्टँगलचा एरिया. आणि रेक्टँगलचा एरिया त्यांनी दिलेला आहे 240 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणून मग एरिया घ्यायचा 240 इज इक्वल टू लेंथ आपण x प्लस 8 मल्टिप्लाय बाय ब्रीथ म्हणजेच विड्थ आहे x. आणि मग हे फॅक्टर्स इक्वल टू 0 घ्यायचे नाहीत प्रीती. लक्षात राहील का बघा. एक्सनी मल्टिप्लाय केल्यावर 240 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 8x. आणि मग क्वाड्रॅटिक इक्वेशन छान तयार होईल जे सॉल्व करायचं. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 240 इज इक्वल टू 0. आणि मग गुणाकार 240 आला पाहिजे, ॲडिशन सबट्रॅक्शन 8 आली पाहिजे. फॅक्टर्स कोणते असतात असले 20 आणि 20. पहिला नंबर मोठा लिहायचा, नंतरचा लहान, मिडल टर्मचा साईन बिगर नंबरला, प्रॉडक्ट निगेटिव्ह पाहिजे म्हणून अपोजिट साईन. म्हणून मग x प्लस 20 येईल आणि x मायनस 12 इज इक्वल टू 0. आणि मग देअरफॉर x प्लस 20 तरी ज्यावेळेस दोन फॅक्टरचा प्रोडक्ट इक्वल टू 0 असतो त्यावेळेस एक फॅक्टर दोन्हीपैकी 0 असू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे x प्लस 20 0 घेतला तर एक्सची व्हॅल्यू मायनस 20 येईल. पण x म्हणजे आपण विड्थ मानलेली आहे आणि विड्थ कधी निगेटिव्ह नसते, म्हणजे हे पॉसिबल नाही आहे. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू येईल 12. एक्सची आलेली व्हॅल्यू देअरफॉर एक्स म्हणजे काय मानलं होतं, विड्थ मिळाली 12 सेंटीमीटर. आणि मग लेंथ काय येणार इज इक्वल टू एक्स प्लस 8 म्हणजेच 12 प्लस 8 म्हणजेच 20 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपल्याला लेंथ आणि विड्थ मिळेल रेक्टँगलची. शेवटचा क्वेश्चन या टाईपमधला घ्या. हां अरे नाही, रेक्टँगल आहे काय पण काय. तिथं काय सांगितलं आहे, हां तेच सांगितलं आहे. डायमेन्शन्स फक्त विचारलेत, म्हणजे लांबी रुंदी फक्त विचारली. रेक्टँगलचे सगळे डायमेन्शन म्हणजे सगळं फाईंड करायचं. त्याचा डायगोनल नाही विचारला. डायगोनल विचारला असता तर मग तो हायपोटेन्यूज फाईंड केला असता. पुढचा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे बाकीच्यांपेक्षा, पण सोपं आहे वाचला तर. झालं का बघा. क्वेश्चन काय बघा.
द साइड ऑफ अ स्क्वेअर एक्सीड्स द साइड ऑफ द अनदर स्क्वेअर बाय 4 सेंटीमीटर. हे काय प्रकार आहे तर दोन स्क्वेअर आहेत. आपण एक छोटा स्क्वेअर म्हणूया आणि एक मोठा स्क्वेअर म्हणूया. याची साइड x असेल तर दुसऱ्याची साइड किती असणार आहे x+4. आणि आपल्याला माहिती आहे याची साइड x असेल, एका छोट्या स्क्वेअरची साइड x असेल तर याचा एरिया काय असणार x² आणि याचा एरिया काय असणार a1 आणि a2 म्हणूया. याचा एरिया असणार साइडचा स्क्वेअर म्हणजे एरिया x+4 चा स्क्वेअर. बस एवढंच कळलं पाहिजे. पहिल्यांदा काय करूया, हा जो छोटा स्क्वेअर आहे एक स्क्वेअर ज्याची साइड पेक्षा 4 सेंटीमीटरने दुसऱ्याची साइड जास्त आहे त्या स्मॉलर स्क्वेअरची साइड आपण x मानूया. म्हणजेच मोठा जो लार्जर स्क्वेअर आहे त्याची साइड येईल दिलेल्या कंडिशननुसार एक्सीड्स द अनदर स्क्वेअर बाय 4 सेंटीमीटर. दुसऱ्या स्क्वेअरच्या साइडपेक्षा 4 सेंटीमीटरनी जास्त आहे. म्हणून सुरुवात करूया. लेट अ साइड ऑफ अ स्क्वेअर, साइड ऑफ अ स्क्वेअर बी x सेंटीमीटर आणि मग देअरफॉर साइड ऑफ अदर स्क्वेअर इज इक्वल टू x+4 सेंटीमीटर. एकदा साइड मिळाल्या त्यांचं एरियाचं रिलेशन दिलं आहे. सम ऑफ द एरिया ऑफ द टू स्क्वेअर्स, दोन्ही स्क्वेअरच्या एरियाची ॲडिशन दिली 400. त्यामुळे आपल्याला एरिया फाइंड करायला लागेल. एरिया ऑफ स्मॉलर स्क्वेअर, स्मॉलर आणि लार्जर म्हणूया, इज इक्वल टू x² सेंटीमीटर स्क्वेअर. शक्यतो युनिट पण लिहित जा, छान वाटतं. आणि मग एरिया ऑफ लार्जर स्क्वेअर इज इक्वल टू x+4 स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. x² सेंटीमीटर स्क्वेअर आणि x+4 चा स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि त्यांनी सांगितले फ्रॉम गिवन कंडिशन दोन्ही स्क्वेअरच्या एरियाची सम म्हणजे ॲडिशन. देअरफॉर बाय गिवन कंडिशन फ्रॉम दिलेल्या कंडिशनवरून दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन करा. ती 400 घ्या, सॉल्व करा, क्वाड्रेटिक येईल, सिम्प्लिफाय करून एक्सची व्हॅल्यू येईल. आणि एक्सची व्हॅल्यू म्हणजे एका स्क्वेअरची साईड, त्यांनी डायमेन्शन विचारलेत दोघांचे, म्हणजे दोघांच्या साईड विचारलेत. देअरफॉर पहिल्या स्क्वेअरचा एरिया प्लस दुसऱ्या स्क्वेअरचा एरिया इज इक्वल टू 400. ही कंडिशन त्यांनी दिलेली आहे. आणि मग सॉल्व करूया. x² प्लस x² प्लस 8x प्लस 16 इज इक्वल टू 400. आणि मग x² प्लस x² येणार आहे 2x² प्लस 8x. 16 मायनस 400 किती, -384. बरोबर आहे का बघा. आणि मग 2 ने डिवाइड करूया, हे बरं पडेल. x² प्लस 4x मायनस 150च्या पुढे 60 160 काय 192 का इज इक्वल टू 0. बरोबर आहे का बघा. 9 2 18 बरोबर. बरोबर 82 80 42 42च्या डबल 84. आणि मग किती 16 आणि 12 16 आणि 12 192 फॅक्टराइज करा. 16 आणि 12चा प्रोडक्ट 192 येतोय का, आणि मिडल टर्मचं साइन मायनस. देअरफॉर x+16 आणि x-12 इज इक्वल टू 0. आणि मग इथे x+16 हा पॉझिटिव्ह येणार नाही आहे, एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल, त्यामुळे हे पॉसिबल नाही. x-12 जर 0 घेतला तर एक्सची व्हॅल्यू 12 येईल सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला
एक्स कशाला म्हणलं होतं, एका स्क्वेअरच्या साईडला 12 सेंटीमीटर आली आणि मग दुसऱ्या स्क्वेअरची साईड काय ना, देअरफॉर x + 4 इज इक्वल टू 12 + 4 इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. देअरफॉर साइड्स ऑफ द स्क्वेअर्स आर काय आले, 12 सेंटीमीटर अँड हे अशा पद्धतीने येईल 12 आणि 16 सेंटीमीटर.